नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीतील इंग्रजी विषयातील युनिट 1.5 द नेकलेस या पाठाचा पहिला भाग पाहणार आहोत। त्याचा मराठीत भाषांतर, त्याचं स्पष्टीकरण आपण इथं पाहणार आहोत। त्याचबरोबर काही शब्दार्थ देखील आपण पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण पाठाकडे वळूयात। Part 1. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, so she let herself be married to a minor official at Ministry of Education. द नेकलेस म्हणजे रत्नहार। मॅथिल्डे ही एक अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी मुलगी होती, मात्र तिचे नशीब फुटकं की काय। एका कारकुनाच्या कुटुंबात तिचा जन्म झाला होता, त्यामुळे कुणी तिला ओळखावं किंवा तिला समजून घ्यावं किंवा तिच्यावर जीवापाड प्रेम करावं अथवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असं काहीच योग तिच्या नशिबी नव्हता। म्हणूनच शिक्षण खात्यातील म्हणजेच मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी या मॅथिल्डेचा लग्न झाला। She dressed plainly because she had ever been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed terminated her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfumed for afternoon chats with close friends. मॅथिल्डे ही अतिशय साधे कपडे परिधान करायची, कारण चांगले कपडे विकत घेणे तिला परवडणारे नव्हते। पण आयुष्यातील सर्व चैनींच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असं तिला वाटून ती खूप दुःखी व्हायची। तिचे घर जुनाट आणि गैरसोयीने भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते। या सर्व गोष्टी तिच्या स्तरावरील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची। ज्या ठिकाणी प्रशस्त खोल्या असतील, हव्याहव्याशा वाटणाऱ्या छोट्या छोट्या खोल्या असतील आणि आपल्या जवळच्या मैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पा मारण्यासाठी सुवासाने भरलेल्या ह्या खोल्या असतील, अशा एखाद्या भव्य अशा राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमीच पाहत असे। Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते। ना महागडे कपडे होते, ना दागदागिने होते, आणि तरीही याच सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती। तिला आकर्षक वस्तूंचा, अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा हव्यास वाटत होता। She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. तिची कॉन्व्हेंट प्रशालेतील एक श्रीमंत अशी बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही नेहमीच टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव निराशा आणि खूप दुःख वाटून रडू येई। One evening her husband came home with an air of triumph. Holding a large envelope in his hand, "Look," he said, "here's something for you." एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा अतिशय विजयी मुद्रेने घरी आला। त्याच्या हातामध्ये एक मोठासा लिफाफा होता। "हे बघ," तो म्हणाला, "तुझ्यासाठी मी काय आणलंय." She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली। त्यावर छापले होते, The Minister of Education and Mrs. George Rampounu request the pleasure of Mr. and Mrs. Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. माननीय शिक्षण मंत्री आणि मॅडम जॉर्ज रुम्पोनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्री आणि श्रीमती लॉयझल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहोत। Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी ती चिडून तिने तो आमंत्रण पत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिला आणि ती धुसफुसली, कुजबुजली। मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे?
आणि जर जायचंच असेल तर मी काय आणि कोणते कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे, असं ती आपल्या पतीला विचारते. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड, व्हाय. त्याने मात्र या गोष्टींचा विचारच केला नव्हता आणि तो चाचरत विचारला, का? व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. का? थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू वापरतेस तो तर माझ्या मते खूपच छान आहे. ही स्टॉप्ड स्टन्ड, डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. ही सटर्ड, व्हॉट्स द मॅटर, लेट्स सी मॅथिल्डे, हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. हे बोलत असतानाच त्याने त्याच्या बायकोकडे पाहिलं तर ती खूप मोठमोठ्याने रडत होती. ते पाहून त्याला खूप दुःख वाटलं आणि स्तब्ध होऊन तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि विचारला, काय झालं मॅथिल्डे? आपण बघू काय करता येईल ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल, तो चाचपडतच तिला विचारला. शी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट ॲन इमिडिएट रिफ्युजल. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. यावर मॅथिल्डेने क्षणभर विचार केला, किमतींचा हिशोब केला आणि त्वरित नकार देऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत म्हणाली, मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये माझे ड्रेस विकत घेता येतील. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nantheri with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. मॅथिल्डेने जेव्हा 400 फ्रँक्स लागतील असं म्हणाली तेव्हा मात्र याचा चेहरा थोडासा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांसोबत नंतेरी जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने पैसे साठवून ठेवले होते. तरीही तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक्स देतो, पण एखादा खरोखरच अतिशय सुंदर असा ड्रेस विकत घे. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लॉयझल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँशियस, दो हर ड्रेस वॉज रेडी. आता मॅथिल्डेचा ड्रेस तयार झाला तरीसुद्धा पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी ती मॅडम लॉयझल खूपच दुःखी, अस्वस्थ आणि बैचेन होऊ लागली. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर, यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा तिला विचारला, काय झालं मॅथिल्डे, गेले 3 दिवस तू विचित्र वागत आहेस. शी रिप्लाइड, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. त्यावर मॅथिल्डेने उत्तर दिलं, माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. यापेक्षा पार्टीला न गेलेलेच बरं. तेव्हा मिस्टर लॉयझल म्हणतात, यू कुड वेअर फ्लावर्स, ही सेड. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ इयर. तू अगदी फुलांची माळ घालू शकतेस, सध्याच्या काळात त्यांची फॅशन आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. तिची काही समजूत पटेना. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी मात्र ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा त्याच्या पुढे सांगितली. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब, took out a large box, brought it back, opened it and said to Madam Loisel, choose my dear. मॅडम फॉरेस्टियर आपला आरसा असलेल्या कपाटाजवळ गेली. त्यातून तिने एक मोठीशी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मॅडम लॉयझलला म्हणाली, यातून निवड कर माझ्या लाडके. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स? वाय येस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. मॅथिल्डेने पहिल्यांदा सोन्याची काही कडी म्हणजेच कंगणे पाहिली. मग एक मोत्याचा हार तिने तो दागिना आरशात बघत घालूनही पाहिला. आणखीन काही नाहीत का तुझ्याकडे? ती वारंवार विचारत राहिली. आहे ना, पण तुला नक्की काय आवडेल हे मला ठाऊक नाही, असं मॅडम फॉरेस्टियर मॅथिल्डेला म्हणाल्या. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself.
अचानकच तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम असा रत्नहार दिसला आणि अचानकच अतिशय अभिलाषेने तिचे मन भरून आले आणि धडधडू लागले. थरथरत्या हाताने तिने तो हार उचलला आणि आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंफला आणि अतिशय आनंदाने हर्षोल्लासाने ती स्वतःकडे विस्मित होऊन पाहतच राहिली. देन शी आस्क्ड अँक्शियसली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस? मग तिनं हळूच संकोच करत विचारलं, मग हा एकच हार मला तू वापरायला देशील का? व्हाय येस ऑफकोर्स. त्यावर मॅडम फॉरेस्टियर म्हणाल्या, हो का नाही, नक्कीच देईन की. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्टसली, देन फ्लीड विथ हर ट्रेजर. मॅथिल्डेला खूप आनंद झाला आणि या आनंदाच्या भरात तिनं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो खजिना घेऊन अतिशय झपाट्याने त्या घरातून निघून गेली. The day of the party arrived. Madame Loisel was a success. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling and full of joy. शेवटी पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझलला खूप मोठे यश मिळाले होते. ती अतिशय सुंदर, आकर्षक आणि खुश तर होतीच होती आणि त्याचबरोबर इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत ती खूप देखणीही दिसत होती. शी डान्स्ड वाईल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आपल्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या हर्षोल्लासात अतिशय बेभान होऊन ती अगदी मुक्तपणे व मनसोक्त नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटावर जणू ती तरंगतच होती. Mathilde and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down towards the Seine till they found one. They were dropped off at their door in the Rue des Martyrs, and sadly it was all over for her. पहाटेचे 4 वाजले होते. मॅथिल्डे आणि तिचा पती तिथून निघून गेले. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. सेनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. रू दी मार्टर्स येथे त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी या सर्व गोष्टींची सांगता झाली. इथून तिचे सर्व काही संपून गेले. इन फ्रंट ऑफ हर मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी, बट सडनली शी अटर्ड अ क्राय. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. घरी येऊन आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला न्याहाळले आणि ती एकदम किंचाळलीच. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. काय झाले मॅथिल्डे, असं तिच्या पतीने तिला विचारलं. शी टर्न्ड टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन. आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. त्यावर उत्तर देण्यासाठी ती मागे वळाली आणि म्हणाली, मी माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही, असं ती किंचाळत सांगितली. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. तो मात्र फारच गोंधळून गेला आणि अचंबित होऊन उभा राहिला. काय, कसं, हे तर शक्यच नाही, असं त्याचे उद्गार निघाले. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा दुसरा भाग मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याचा लिंक मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेला आहे, ते पाहून घ्या.